जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षण संदर्भात इथं एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे हे पत्र। तर ह्याच्यात बघा, हे जे पत्र होतं ते 22/8/2024 संदर्भात आहे आणि हे अत्यंत बघा महत्त्वाचं आणि प्राथमिक प्राधान्य ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर हे जे पत्र आहे ते गट विकास अधिकारी आहे पंचायत समिती, तर त्यांना सध्या इश्यू करण्यात आलं आहे। आता जिल्हा परिषद प्राथमिक जे आहे जिल्हा परिषद पालघर संदर्भात हे पत्र जे आहे तर ते सध्या जी काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, जवळपास 9/7/2024ला या ठिकाणी शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आला होता संबंधित कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नाविन्य विभागाकडनं। तर त्या अंतर्गत महत्त्वाची या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तालुका स्तरावर रोजगार मेळावा सध्या आयोजित करण्यात आला आहे। ह्याच्यामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे, ज्यांचं शिक्षण D.Ed B.Ed वगैरे झालेलं आहे, तर अशा उमेदवारांसंदर्भात इथं बघा महत्त्वाचा रोजगार मेळावा सध्या ठेवण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही 5% पदं म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना एकूण मंजूर पदाच्या 5% जी काही पदं आहे तर ती पदं इंटर्नशिपसाठी म्हणजे जवळपास 517 पदं इथं उपलब्ध सध्या झालेले आहेत संपूर्ण जे काही पालघर जिल्हा परिषदमध्ये। मग पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जवळपास ह्या ठिकाणी जे तालुके आहे तर त्या तालुके म्हणजे 8 तालुके सध्या बघा आहे। मग त्या ठिकाणी सध्या जे काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया संदर्भात महत्त्वाचं तिथं रोजगार मेळावा सध्या असणार आहे आणि तो रोजगार मेळावा इथं जे काही दिनांक देण्यात आली आहे म्हणजे 26/8/2024 रोजी सध्या जे काही पंचायत समिती स्तरावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणबाबत रोजगार मेळावा आयोजित करावा अशा संदर्भात ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना बघा जिल्हा स्तरावरनं BDOंना या ठिकाणी सध्या बघा देण्यात आलेले आहे। तर सध्या तरी जे इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी 26/8/2024ला या रोजगार मेळाव्यामध्ये सध्या सहभाग तुम्ही घेऊ शकतात। तर ह्याच्यामध्ये जे काही पदं आहे तर ती पदं देखील इथं खाली देण्यात आली आहे। तर ती म्हणजे तालुका स्तरावर रोजगार मेळाव्यामध्ये शिक्षण विभागाकरिता प्राथमिक शिक्षकांची 269 पदं आणि जी काही पदवीधर शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी 77 पदं अशी जवळपास 346 पदांची सध्या त्या ठिकाणी बघा रोजगार जी काही मेळाव्यामध्ये सध्या भरती होणार आहे आणि ही जी भरती आहे ती तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे म्हणजे तुम्ही इंटर्नशिप म्हणून त्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवले जाणार आहे। तर सध्या ज्यांची शिक्षण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे इच्छुक उमेदवार आहे प्रशिक्षणार्थी तर त्याच्यामध्ये HSC D.Ed असेल BA BSc B.Ed असेल पदविका धारण करणे बंधनकारक असणार आहे। तसाच जो काही शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये सध्या तरतूद देण्यात आली आहे। तर ज्यांचं HSC D.Ed असेल शैक्षणिक अर्हता तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना इथे 8,000 रुपये सध्या मानधन मिळणार आहे आणि ज्यांचं BA BSc B.Ed D.Ed B.Ed असेल असे शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना 10,000 रुपये एवढं मानधन प्रतिमाह सध्या देय असणार आहे। तर संबंधित या ठिकाणी तालुके देण्यात आले आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये सहशिक्षक पदवीधर शिक्षक असे जे काही 8 तालुके आहेत जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा पालघर संदर्भात, तर प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने सध्या बघा पदं आहे। तर जे उमेदवार सध्या इथे जाऊ इच्छिता रोजगार मेळाव्यामध्ये तर त्यांनी बघा त्या ठिकाणी जायचं आहे आणि संबंधित विषयामध्ये किंवा संबंधित जी काही शैक्षणिक पात्रता असेल तर त्या अनुषंगाने तुमचं जे काही पुढील प्रक्रिया असेल नियुक्तीसंदर्भात प्रशिक्षणासंदर्भात तर ती त्या ठिकाणी होणार आहे। तर सध्या तरी अशी एक महत्त्वाचं सध्या पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे। जवळपास जे काही हे संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या बघा राबवला जात आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। तर एकंदरीत जे काही कंत्राटी स्वरूपात इथं असणार आहे आणि तात्पुरतं असणार आहे कारण त्या संदर्भात तुमचं फक्त तिथं इंटर्नशिप असणार आहे आणि त्या इंटर्नशिपमधून तुम्हाला एकंदरीत जे काही मानधन असेल 6,000 आणि जे पुढील जे काय आहे तर ते 10,000 असे जे 2 गटासाठी सध्या असणार आहे। तर सध्या हा जो महत्त्वाचं पत्र सध्या काढण्यात आला आहे असे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये इश्यू हे होणार आहे। तर अशा संदर्भात हे एक पत्र होतं। तर सध्या तरी कंत्राटी भरती आपल्याला या ठिकाणी नकोच आहे कारण जे महत्त्वाचं पेसा भरती संदर्भात जे 17 संवर्ग संदर्भात आज 23वा दिवस आहे। तर 23 दिवसापासून म्हणजे जवळपास 1 ऑगस्टपासून तर आजच्या 23 तारखेपर्यंत सध्या बघा बेमुदत जे काही साखळी उपोषण आहे तर ते सध्या उमेदवार करत आहे कारण आपल्याला जी काही कंत्राटी भरती असेल तर ती कंत्राटी भरती इथं न होता जी रेग्युलर शिक्षक भरती आहे कायमस्वरूपीची जी शिक्षक भरती आहे तर ती व्हायला पाहिजे ह्या अनुषंगाने सध्या उपोषण देखील सुरू आहे। तरी देखील ज्या उमेदवारांनी इथं इच्छेप्रमाणे कारण इथं सध्या तसं नमूद आहे का ज्यांची इच्छा असेल अशा उमेदवारांनी सध्या बघा
इथं बघा, भरताना इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी सध्या इथे ज्यांची इच्छा असेल त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म हे तुम्ही भरू शकता. तर सध्या जो फॉर्म आहे तो म्हणजे जवळपास जो मेळावा आहे तर त्या मेळाव्यामध्ये जायचं 26/8/2024ला. त्या ठिकाणी संपूर्ण जे काही 8 पंचायत समिती आहे त्या ठिकाणी तुमचं असणार आहे. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. हे जे पत्र आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर ही जी पदं होती ती पदे देखील तुम्ही बघू शकतात. तुमच्या जवळचा जो काही तालुका असेल किंवा तुम्ही ह्या संबंधित तालुक्याचे रहिवासी असाल तर ते इथं अर्जही करू शकतात. जवळपासची जी शाळा असेल जिल्हा परिषद ती तुम्हाला मिळू शकते. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.